आजच्या जनरेशन आपण जेनझी म्हणतोय ना, जे पालक खूप कन्फ्यूज आहेत की यांच्याशी बोलायचं कसं हेच कळत नाहीये. त्यांना काय करायचं असतं, त्यांना एक टॅबलेट दिला की त्यांचं जग तिथे संपलेलं असतं. तर इथे संवाद थांबलाय. माझं मूल नक्की कशातनं जातंय, त्याला नक्की काय आवडतं हे कधी कधी मला सोशल मीडियाच्या स्टेटसवरनं कळतं. करेक्ट. मला माहितीच नाही की तो ह्या प्रॉब्लेम मधनं जात होता, तो ह्या डिप्रेशन मधनं जात होता. ते जर एकलकोंडे झाले आणि फोन हा एकमेव त्यांचं रिलेशनशिप ठरलं, तर त्यांचं त्या एका बॉक्समध्ये आयुष्य सीमित आहे. एवढं काही झालेलं नाहीये, त्याची ही नेहमीची नाटकं आहेत. असं करून इग्नोर केल्यामुळे सुद्धा ते तिथपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणजे मला माझे पेरेंट्स ऐकूनच घेणार नाहीत ह्याच्यावर शुअर आहे, आणि पालकांना वाटत त्याच्याशी बोलून उपयोग नाही. एक 13 वर्षाचा मुलगा, आई वडिलांचा डिव्होर्स नाही झाला, पण घरात थोडीशी अनबन आहे आणि त्यातून करोना पिरियड चालू, त्यामुळे घरात सगळेच आहेत आणि त्यामध्ये जास्त प्रकर्षाने दिसतंय, जाणवतंय. आणि त्यातल्या आजी आजोबा सतत टीव्ही लावून टिपिकल मराठी सिरियल बघतो. याच्यात मुलगा एकटाच आहे, तो स्वतःला रमवतोय, व्हिडिओ काढतोय आपले. आणि जेव्हा समोर आणलं गेलं की त्याचं लक्ष नाहीये म्हणून, तेव्हा मी म्हटलं की काय, तू सांग आई काय बोलली, तुला काय वाटतं. 13 वर्षाचा म्हणजे बऱ्यापैकी बोलू शकणारा मुलगा असतो. भाजी मंडई झाली माझ्या डोक्याची माझ्या घरच्यांमुळे, हा त्याचा पहिलं वाक्य. हुशार मुलगा, चांगल्या शाळेतला मुलगा, बऱ्यापैकी पहिल्या 1-2 मध्ये यायचा, पण पहिला नाही आला म्हणून वडील पट्ट्याने फोडायचे. ओके. सो त्याने काहीही केलं तर एका मार्काने जर तो दुसरा आला तर तो घरी जायला घाबरायचा. जेवताना पण मोबाईल, त्याशिवाय ते जेवत पण नाहीत. आणि पालकांनाही असं वाटतं की ठीक आहे ना, तो जेवतोय तरी ऍटलिस्ट, सो त्यामुळे ते फोन देतात आणि फोन नसेल तर ते जेवत नाहीत. हे कितपत योग्य आहे? स्लीपलेस व्हायला लागलेत मुलं. लहान मुलांच्या डोळ्याखाली आतापासून काळं आहे, कारण सतत डोळे फाडून फाडून ते बघतायत आणि ते सोशल ह्याच्यातनं एकलकोंडे झालेत. त्यामुळे सोशल मीडियाचा एक मोठा ड्रॉबॅक आहे. घरात पाहुण्याला तरी बाहेर यायचं नाही, भेटायचं नाही, फ्रेंड्स नको असतात, खाली खेळायला जायचं नाहीये, सतत एका रूम आणि टॅबलेट द्या, मग तो खुश आहे. आपण आता फोन बंद नाही करू शकणार आहोत. बरोबर. मग आपण काय करू शकतो, निगोसिएशन्स, डील्स. 30 मिनिट मोबाईल बघ, 30 मिनिट आउटडोर ऍक्टिव्हिटी. आई वडील आपल्यातच भांडत बसतात, मुलाकडे लक्षच नाही. मग अटेन्शन सेकिंगसाठी तो सगळ्या चुकीच्या गोष्टी करण्याची शक्यता आहे, किंवा मग तो एकदम गुड बॉय बनेल. अगेन एक्स्ट्रीम केसेस याच्यात होऊ शकतात की मला लवकरात लवकर इथनं बाहेर पडायचंय.